अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। मी आत्ता जो उपाय सांगणार आहे तो मुलांच्या अभ्यासात, मुलांच्या नोकरीत, मुलांच्या आयुष्यात यश येण्यासाठी, प्रगती होण्यासाठी आणि त्यांची बुद्धी जी आहे ती सुधारण्यासाठी उपाय। हा उपाय कोणी करायचा आहे तर आईनं किंवा वडिलांनी। प्रत्येक आई वडिलांच्यासाठी आपली मुलं लहानच असतात, मग ती 40-45 वर्षाची जरी मुलं झाली तर आपल्या आईवडिलांना ती लहान असतात आणि म्हणून 40-45 जरी वर्षाची मुलं असतील, त्यांच्या आयुष्यात अडचणी असतील, नोकरीमध्ये यश येत नसेल किंवा व्यवसायात यश येत नसेल किंवा विवाहात अडचणी असतील, त्यानंतर बघा मुलांना त्रास होत असेल किंवा अजून काय मुलांच्या अडचणी असतील तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे। आईनं उपाय करायचा आहे, साधा सोपा उपाय आहे। वस्तू काय काय लागणार आहेत बघा, एक कागदाचा तुकडा किंवा एक कापड छोटं असतं त्याचा तुकडा, मग ते लाल पिवळं पांढरं घ्या, फक्त काळं निळं सोडून पिवळं कापड घ्या, लाल घ्या, पांढरं घ्या चालेल, छोटा एवढा तुकडा घ्या, त्यामध्ये थोडंसं खडे मीठ त्या कापडावरती घालायचं, त्यात 11 लवंगा, एक हिरवी वेलची, वेलची म्हणजे वेलदोडा आणि 3 तमालपत्र। जे 3 तमालपत्र म्हणजे झाडाच्या पानासारखे जे मसाल्याचे पदार्थामधलं आपलं ते तमालपत्र आहे ते 3 घ्यायचे, ते देठ आणि जे पाठीमागचा शेंडा असतो ते संपूर्ण असावा असं घ्या। हे सगळं त्या कागदाच्या तुकड्यावरती किंवा एका कापडाचा तुकडा घेतलेला असतात त्याच्यावरती ठेवायचं, त्याची पुरचुंडी तयार करायची आणि त्यानंतर मुलांना उभं करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत 11 वेळा त्याचा उतारा करायचा, खालून वर असं 11 वेळा करायचं। बघा पूर्वी आपल्या आजी आई वगैरे लहान मुलांचा उतारा किंवा दृष्ट काढायचे मिठानं, मोहरीनं, बोराची काठं असायची, लाल मिरची असायची, ह्या सगळ्यांना जसं उतारा करायचे, दृष्ट काढायचे, त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या वस्तूनं मुलांच्यावरून नजर काढायची आहे। आणि हे नजर काढलेले जी वस्तू आहे पुरचुंडी, ती पुरचुंडी तुम्ही एखादा कोळसा किंवा भीमसेन कापूर किंवा गॅस किंवा तुमची चूल असेल तर त्या चुलीमध्ये जाळायचं आणि त्यानंतर तुम्ही त्यातली थोडीशी अंगारा त्या मुलांच्या कपाळाला लावायचा। हा उपाय तुम्ही कधी करायचा तर ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्या त्या वेळेला तुम्ही हा उपाय नक्की करायचा, कारण त्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यातली नकारात्मकता संपेल, यश येईल, बुद्धिमत्ता वाढेल, त्यानंतर अभ्यासात, कामात, नोकरीत, व्यवसायात त्यांची प्रगती नक्की होईल आणि जीवनात यश यायला सुरुवात होईल। अशा पद्धतीनं हा छोटासा पण अगदी प्रभावशाली उपाय नक्की तुम्ही करायचा आहे। छोट्या उपायानं सुद्धा मोठ्या गोष्टी चांगल्या आपल्या आयुष्यात येत असतात आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरातल्या मसाल्याच्या डब्यातल्या आहेत, स्वयंपाकघरातल्या आहेत, त्यामुळे उपाय नक्की करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण जो कोणी व्हिडिओ बनवत असतो यूट्यूबला त्या प्रत्येकाला व्हिडिओ बनवत असताना काहीतरी अभ्यास त्याचा करावा लागतो आणि मग तो व्हिडिओ टाकावा लागतो, असेच कुठलेही व्हिडिओ होत नाहीत। त्यामुळे नक्की उपाय करा आणि सबस्क्राईब करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मुलांच्या आयुष्यातल्या ज्या काय अडचणी, दुःख, संकट, कामात असू द्यात, बुद्धिमत्तेत असू द्यात, यश असू दे, नोकरी असू दे, विवाह असू दे, त्यात त्यांना सगळं भरभरून यश आले असं मी मॅनिफेस्टिंग करते। श्री स्वामी समर्थ।